लव जिहाद विरोधी कायदा झाला पाहिजे यासाठी आज हिंदू जन आक्रोश मोर्चा राहुरीमध्ये काढण्यात आला आहे आणि मोठ्या संख्येने हिंदू बांधव यामध्ये सहभागी झाले आहेत। यामध्ये नेते देखील सहभागी झाले आहेत, भाजपचे नेते असतील, सगळ्या पक्षाचे नेते देखील सहभागी झाले आहेत। अहमदनगरचे खासदार सुजय विखे आहेत, माजी आमदार शिवाजी कर्डिले हे देखील या मोर्चात सहभागी झाले आहेत। खरं तर लव जिहाद विरोधी कायदा झाला पाहिजे ही मागणी अनेक दिवसांपासून आहे, अनेक मोर्चे निघत आहेत। अहमदनगर जिल्हा तर लव जिहादचा हॉटस्पॉट ठरताना दिसतोय, कसे बघताय या घटनांकडे? नाही, ह्या तर मी अगोदरही बोललो की ही मागणी अनेक दिवसांपासून महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये होते आणि अधिवेशनामध्ये ही मांडणं देखील आम्ही करणार होतो, पण हाऊस न चालल्यामुळे ही मागणी करायची संधीच मिळाली नाही। कारण की वारंवार हाऊस विरोधकांकडून बंद पाडला जातो आणि त्यामुळे ह्या विषयी कधी चर्चेला येऊ शकला नाही। पण आता येत्या 2-3 दिवसामध्ये अविश्वास प्रस्तावावर जेव्हा बोलायची संधी मिळाली तर निश्चित हा मुद्दा मी त्यामध्ये देखील उल्लेखित करणार आहे की हे कसं देश कोणत्या दिशेने नेण्याचे काही ठराविक लोक प्रयत्न करत आहेत। आज आपण पाहत असाल की जो आक्रोश मोर्चा सर्व हिंदू समाज बांधवांनी काढलेला आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारे कोणाला गाडी द्यावा लागली नाही, किंबहुना कोणाला कुठल्याही प्रकारे आमिष दाखवण्याची आवश्यकता पडली नाही। स्वतः प्रत्येक व्यक्ती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने ग्राउंड अगोदरच भरलंय। आज 10 वाजता सगळे वेळेवर हजर आहेत, तर एक शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा आणि आपला भावना या मोर्चातून लोक व्यक्त करतील आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की या सगळ्या भावनाचा आदर करत येणाऱ्या काही कालावधीमध्ये माननीय गृहमंत्री आणि आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून एखादा कायदा निश्चित या लव जिहाद विरोधात केला जाईल। मात्र कुठेतरी हा आक्रोश उफाळून येताना दिसतोय, अनेक मोर्चे निघतायत आणि आज हिंदुत्ववादी सरकार आज राज्यात किंवा केंद्रात देखील आहे, तरी देखील रस्त्यावरती उतरण्याची वेळ येते। नाही, आता यामध्ये हा एक नवाच प्रकार आहे आणि म्हणून या संदर्भात कायदा कसा बनवायचा किंबहुना कुठल्याही प्रकारे लक्षात घ्या, सरकार जरी हिंदुत्ववादी असलं तरी सुद्धा कुठल्याही एका व्यक्तीला एका धर्माला आपण टार्गेट करू शकत नाही। त्यामुळे कायदा असा असावा जेणे की जो खरा गुन्हेगार आहे तो पकडला जावा। एखाद्या विशिष्ट समाजाला टार्गेट करून एखादा कायदा तयार करणं हे मूळ घटनात्मक ढाच्याला धक्का लागण्यासारखं होईल आणि म्हणून सरकार हिंदुत्ववादी तो विचार हिंदुत्ववादी आहे। तर हिंदू विचारामध्ये सगळ्यांना एक समान न्याय आणि कुठल्याही गरिबावर अन्याय होता कामा नये हे पण हिंदू धर्म शिकवतो, भले तो कोणत्या जातीचा असो। आणि म्हणून या सगळ्या गोष्टींबाबतीत एक सकारात्मक भूमिका घेत वैचारिकतेने विचाराने एक कायदा करणं आवश्यक आहे, तो निश्चित भविष्य कालावधीमध्ये केला जाईल असा विश्वास मला आहे। विशिष्ट समाजाला किंवा पूर्ण दोष न देता केवळ गुन्हेगारांवरती शासन झालं पाहिजे यासाठी कायदा बनवला जाईल। राहुरीचे माजी आमदार शिवाजी कर्डिले देखील सोबत आहेत। 2-3 दिवसापूर्वी एक घटना दाखल झाली उमरेतली आणि त्यानंतर काल पुन्हा 3 जवळपास गुन्हे दाखल झाले। कुठेतरी रॅकेट काम करतं या सगळ्या धर्मांतर आणि लव जिहाद विरोधात। हा जो काय आज आक्रोश मोर्चा निघाला ते पूर्ण हिंदू बांधव स्वयंस्फूर्तीने खरं वास्तविक पाहता एवढ्या मोठ्या संख्येने जमलाय। त्याचं एकच कारण आहे, उमऱ्यामध्ये जी काही घटना घडली, आपल्या हिंदू मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न खरं वास्तविक पाहता झाला आणि मग त्याच्यानंतर उमरे असन, अंबुरी असन, जेवढेली असन, हे मोठ्या प्रमाणामध्ये मला असं वाटतं हे प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळतंय। आणि ही रॅकेट हे काही नुसतं राहुरी तालुक्यापुरतं मर्यादित असं असं वाटत नाही, जिल्ह्याचा खऱ्या वास्तविक पाहता हे रॅकेट आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होतं। आणि मग आता देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली हा कायदा होणं खरं वास्तविक पाहता आवश्यक आहे। आता खासदार साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने मला असं वाटतं लवकरात लवकर हा कायदा व्हावा, लवकरच हा कायदा व्हावा यासाठी आज कुठेतरी हिंदू समाज आक्रमक झालेला आहे। हे फक्त राहुरीपुरतं मर्यादित नाही, तर नगर जिल्ह्यामध्ये रॅकेट काम करतंय का असा देखील सवाल शिवाजी कर्डिले यांनी उपस्थित केला।